माहेरी आलं ना की मज्जाच मज्जा असते आणि सगळ्यांचीच असते. असंही माझं काही सासरी हाल नाही आहे, पण तरीसुद्धा माहेरी आल्यावर मी खूप जास्त आरामात असते आणि मला काहीही काम नसतं. तर माझ्या माहेरी आहे फक्त आम्ही 4 लोकं, म्हणजे आम्ही तिघी बहिणी आणि माझा प्रिन्स. तर आम्ही सगळ्यांनी आमचं ठरलं की आज मस्त बाहेर फिरून येऊयात. पण आम्ही त्यासाठी स्पेशल आणि महत्त्वाचा घेतला तो म्हणजे स्कार्फ तोंडाला बांधण्यासाठी. का माहिती आहे? कारण माझी दीदी गाडी चालवणार होती आणि माझ्या दीदीने जर कुठे रोडमध्ये पाडलं, रस्त्यात जर पाडलंच तर आम्हाला कोणी ओळखू नये म्हणून मी तोंडाला मस्त असा स्कार्फ बांधला होता. कारण माझ्या दीदीने असं एकदा केलेलं आहे. आम्हाला गावापर्यंत घेऊन गेले आणि गावी गेल्यावर पाडून दिलं आणि आजही तसंच झालं. जे नको व्हायला होतं तेच होणार होतं, पण नाही झालं. कारण की आमची चूक नव्हती, पण समोरच्याची चूक होती आणि दीदीने जोरात ब्रेक दाबला आणि आम्ही खूप जास्त घाबरलो. आणि आता आम्ही घेतला होता बर्गर, कारण दीदीन ते आले होते स्पेशल असं बर्गर खाण्यासाठी. तर मला काय माहिती काय झालं तिथे गेल्यानंतरनं, मी कदाचित घाबरले होते म्हणून म्हणा किंवा काय XYZ मला नाही माहिती, पण तिथे गेल्यानंतर माझा बर्गर खायचा मूडच गेला. सो मी म्हटलं मला नाही खायचं आहे बर्गर, मला उलटी आल्यासारखं होतं आहे आणि खरंच मला तसंच होत होतं. म्हटलं मी पाणी पिते आणि माझं पोट भरवते, म्हणजे फक्त तिथपर्यंत. त्यानंतर मी दीदीला बोलली मला दुसरीकडे काहीतरी खायचं आहे. पण जाता जाता आम्हाला भेटलं. चलो 100 रुपये 200 रुपये 100 रुपये 200 रुपये असं म्हणत होतं आणि आम्ही तिथे थांबवलं आणि कपडे स्टोअर करायला, म्हणजे जे धुवायचे कपडे ते स्टोअर करायला आम्ही छान असं एक बास्केट घेतला आणि गेलो आम्ही स्पाईन चौकाला, कारण तिकडे मला खायचे होते मोमोज. पण यार काय सांगू, एवढे छान मोमोज मी घेतले पण टेस्टला मला जसे हवे तसे नव्हते ते. पण जे दुसरे होते चटपटावाले ते छान होते, ते मला आवडले आणि ते मी खाल्ले. त्यानंतर आम्ही आलो घरी. खूप उशिरा घरी आलो आणि घरी आल्यानंतर दीदीच्या मागे काहीतरी वेगळंच टेन्शन. ते म्हणजे दीदीचा कूलर पडला होता बंद आणि तिची चालली होती खटापट की इकडनं बोट घाल, तिकडनं पिन लाव, काय काय चाललं होतं आणि तो नीट करायचा होता. आणि इकडे आमच्या नेहाचं तर काहीतरी वेगळं चाललं होतं. आम्ही सगळेजण बाहेरून खाऊन आलो होतो आणि हिचं काय तर पाणीपुरी पार्सल घेऊन आली आणि ती सुद्धा ती बाहेर आणून घरात खात बसली होती. इकडे कूलर बंद पडला, त्याचं तिला काही एक घेणं देणं नव्हतं. मला दीदीची कीव आली म्हणून मी उठले आणि दीदीला कूलर नीट करू लागायला गेले. आणि मी उठल्यावर माझा हात लागल्यावर कूलर नीट झाला. तुम्हाला वाटतं? नाही, दीदीनेच कूलर नीट केला. आणि इकडे माझ्याकडे नेहा आली. नेहा मला बोलती दीदी माझी पाणीपुरी काम झाली, मला मेहंदी काढ. जाऊ दे ना, मेहंदीचं आणि याच्यात फरक बघ. अशी मेहंदी काढायची. बघा रिझल्ट सी डिफरेंस बिटवीन, प्लीज टेल मी ओनली 10 डिफरेंस बिटवीन 19-20 का तो फर्क है. कितने का 19-20 का फर्क आहे. 19-20 का काय एवढी छान मेहंदी काढली आहे. फक्त एवढंच की मी इथं बघून काढते आणि हे फायनल झाल्यावर जरा छान वाटेल. मी फायनल मेहंदी काढ.